नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. रांगोळीत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या. दुचाकीवरून पाठलाग करून तिघांचा हल्ला. सीसीटीव्हीत संशयित कैद. काळमवाडीत मैदानी परिसरात दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या तिघा हल्लेखोरांना एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना आज रात्री घडली. या हल्ल्यात पोटात खोलवर वार झाल्याने शुभम कुमार सादळे वय वर्ष 27 राहणार काळमवाडी वसाहत रांगोळी याचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम सादळे याचे माळभाग परिसरात सर्व्हिसिंग सेंटर असून सध्या गावात यात्रा सुरू आहे. रात्री सुमारे 9च्या सुमारास शुभम मित्रांसोबत यात्रेत फेरफटका मारून स्मशानभूमीजवळ राहणाऱ्या मित्राला घरी सोडून मोबाईलवर बोलत घराकडे निघाला होता. त्याच वेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या 2 ते 3 हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे शुभमने आरडाओरडा सुरू केला. मात्र हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत शुभम घराच्या दिशेने धावला. भावाला हाक मारताच तो जमिनीवर कोसळला. भागातील नागरिक व नातेवाईकांनी त्याला तातडीने गाडीतून IGM रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. दरम्यान हल्ल्यानंतर काळमवाडीकडे जाणाऱ्या दुचाकीवरील तिघा संशयितांना गावातील मुख्य चौकात काही नागरिकांनी पाहिल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दुचाकीवर मधोमध बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्र असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान घटनास्थळावरून हल्लेखोराचा गॉगल व शस्त्राचे आवरण जप्त करण्यात आले आहे. तसेच गावातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता माळभाग परिसरातून हल्लेखोर दुचाकीवरून शुभमचा पाठलाग करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे काही संशयितांची ओळख पटली असून शिवाजीनगर पोलिसांनी त्यांचा शोध घेत आहेत. घटनेमुळे रांगोळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.